स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत पर्सॉनिफिकेशन आणि ॲलिट्रेशन हे दोन अलंकाराचा आज आपण अभ्यासणार आहोत. याच्या अगोदरही मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तोही तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सिमिली आणि मेटाफर हे दोन अलंकार एक्सप्लेन केलेले आहेत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन अलंकार अशा प्रकारे मी सगळे जे काही अलंकार असतील ते आपण संपवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करतोय आपण पर्सॉनिफिकेशनपासून. आणि हे जे व्हिडिओज आहेत, अलंकार आहेत, हे सर्व क्लाससाठी आहेत. म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 सर्वांसाठी हे अलंकार आहेत. एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. चला तर सुरू करूया. पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशनला मराठीत म्हणतात चेतना गुणोक्ती अलंकार. सुरुवात बघूया, व्याख्यात काय दिलेलं आहे. इन पर्सॉनिफिकेशन inanimate objects or things are given human qualities. Inanimate means निर्जीव जे काही निर्जीव गोष्टी असतील किंवा निर्जीव वस्तू किंवा निर्जीव गोष्टी यांना काय दिलं असतं तर ह्युमन क्वालिटीज म्हणजे मानवी गुण त्यांच्यामध्ये दाखवलेले असतात. त्याला पर्सॉनिफिकेशन असे म्हणतात. द नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स म्हणजेच इनॲनिमेट थिंग्स. द नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स are portrayed in such a way that we feel they have the ability to act like human beings. ओके, जे नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स आहेत, निर्जीव अशा गोष्टी आहेत, त्यांना कशा प्रकारे पोर्ट्रे केलं जातं, त्यांना प्रेझेंट केलं जातं की जसं काही त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे टू ॲक्ट लाईक ह्युमन बिईंग, मानवासारखं बिहेव करण्याची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे, अशा प्रकारे दाखवलेलं असतं. कशामध्ये? पर्सॉनिफिकेशनमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरण नंबर 1, द माउंटेन्स सिंग टुगेदर. माउंटेन्स म्हणजे पर्वत काय करतात? सोबत गात आहेत. वेन वी से द माउंटेन्स सिंग टुगेदर वी आर गिविंग द माउंटेन्स द ॲबिलिटी टू सिंग विच इज अ ह्युमन क्वालिटी. ज्यावेळेस आपण म्हणतो की माउंटेन्स हे काय करतायत तर गीत गात आहेत, आपण काय करतोय तर माउंटेनला एक ॲबिलिटी देतोय. कशाची? गाणं गाण्याची. विच इज अ ह्युमन क्वालिटी. ॲक्च्युली गाणं कोण गाऊ शकतं तर ह्युमन गाऊ शकतो, मानव गाऊ शकतो. त्यामुळे ही जी मानवाची क्वालिटी आहे ती आपण त्या माउंटेनला दिलेली आहे. त्यामुळे हे जे उदाहरण आहे ते कशाचं आहे? पर्सॉनिफिकेशनचं आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे तुम्हाला कळालं आहे की इनॲनिमेटेड किंवा नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स असतील त्यांना काय तर ह्युमन क्वालिटीज दिल्या जातात, त्याला आपण म्हणतो पर्सॉनिफिकेशन. आणखीन एक्झाम्पल बघा, द ट्री किंग शाउटेड म्हणजे तो झाडांचा राजा आहे तो ओरडतोय. झाड हे बोलू शकत नाही पण आपण त्यासाठी शब्द वापरलेला शाउटेड. त्यामुळे एक्झाम्पल आहे पर्सॉनिफिकेशनचं. त्यालाच आपण मराठीत म्हणतो चेतना गुणोक्ती अलंकार. विंटर हॅज कॉल्ड देम. विंटर म्हणजे काय? हिवाळ्याने मला बोलवलं होतं. आता हिवाळा हे बोलू शकत नाही, एक नॉन वी कॅन से दॅट नॉन लिव्हिंग थिंग आहे ती. त्यामुळे हे एक एक्झाम्पल आहे पर्सॉनिफिकेशनचं. द ॲपल ट्री सेड. जे ॲपलचं ट्री आहे, सफरचंदाचं झाड म्हणालं. ओके, दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. कम लिटल लीव्ज सेड द विंड वन डे. एक दिवस विंड काय म्हणाला? कम लिटल लीव्ज. आता विंड हे काही मानव नाही आहे, तरी त्याला आपण ह्युमन क्वालिटीज दिलेली आहेत, ते बोलतंय, म्हणतंय. स्टार्स डान्स इन द स्काय. आकाशामध्ये काय करतायत तर स्टार्स हे डान्स करत आहेत. डान्स करणं ही ह्युमन क्वालिटी आहे आणि ते वापरले आपण कोणासाठी? स्टारसाठी. स्टार्स जे असतील ते नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, पण त्याला आपण ह्युमन क्वालिटी दिलेली आहे डान्सची. त्यामुळे ते काय एक्झाम्पल आहे तर पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. इयत्ता 10वीची जी चॅप्टर 3.1 इफ नावाची पोएम आहे, त्यात एक पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण दिसतंय बघा. ते म्हणजे आहे इफ यू कॅन फील विथ द अनफॉरगिव्हिंग मिनिट्स. म्हणजे या वाक्यात आपल्याला दिसतंय की लेखकाने काय केलेलं आहे तर एक नॉन लिव्हिंग थिंग, तर म्हणजे कुठलं मिनिट, त्याला काय दिलं तर एक ह्युमन क्वालिटी दिलेली आहे, ती म्हणजे काय? अनफॉरगिव्हिंग. ओके, क्षमा न करण्याची. ओके, तर इथे एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. हे आपण पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. इयत्ता 10वीचीच पुढची पोएम आहे बघा. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची. यामध्ये पण आपलं पर्सॉनिफिकेशन दिसतंय बघा, मी सांगतोय तर तुम्ही इथे पर्सॉनिफिकेशन घेऊ शकता. हे आहे पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर.
म्हणजे याचा अर्थ असा होतोय की लेखक म्हणतोय की त्याचा जो हॉर्स आहे तो विचार करतोय, म्हणजे द साऊंड थोडक्यामध्ये जे हॉर्स आहे त्याला एक क्वालिटी दिली गेलेली, ती म्हणजे ॲनिमेटेड थिंगची. ॲनिमेटेड म्हणजे काय, सजीव. सजीव म्हणजे कोण, मानवाची त्याला क्वालिटी दिली गेली की घोडा विचार करतोय. म्हणजे मानव विचार करण्याचं काम करतोय, पण लेखक इथं म्हणतो घोडा विचार करतोय. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. आय होप तुम्हाला पर्सॉनिफिकेशन हा अलंकार समजला असेल. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतोय बघा. पर्सॉनिफिकेशनमध्ये काय असतं की जी नॉन ह्युमन असतात, नॉन लिव्हिंग थिंग्स, ओके, किंवा इनॲनिमेटेड ऑब्जेक्ट असतात, निर्जीव अशा गोष्टी, त्यांना काय केलं असतं तर ह्युमनच्या क्वालिटीज दिलेल्या असतात. ओके, त्यावेळेस त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणत असतो. पुढचं आपण फिगर ऑफ स्पीच बघत आहोत. ॲलिट्रेशन आपण बघत आहोत. चला सुरू करूया. इन ॲलिट्रेशन द कॉन्सनंट ऑर वोवेल साऊंड्स आर रिपीटेड फॉर म्युझिकल इफेक्ट. आता ॲलिट्रेशनमध्ये काय असतं तरी काही कॉन्सनंट साऊंड असेल किंवा वोवेल साऊंड असतील ते रिपीट होतात. कशासाठी तर म्युझिकल इफेक्ट देण्यासाठी. ॲलिट्रेशनला मराठीत म्हणतात अनुप्रास. ओके, रिपीट होतात कॉन्सनंट साऊंड किंवा मग वोवेल साऊंड, त्याला आपण ॲलिट्रेशन असं म्हणतो. इथं लक्षात ठेवायचं आहे की ॲलिट्रेशन इज डिपेंड ऑन द बिगिनिंग साऊंड अँड नॉट द बिगिनिंग लेटर. ॲलिट्रेशन हे डिपेंड्स असतात त्या बिगिनिंग साऊंडची जी साऊंड असेल बिगिनिंगला येणार त्याच्यावर, शब्दांवर किंवा लेटरवर ते डिपेंड नसतं. फॉर एक्झाम्पल, कॅट इज नॉट ॲलिट्रेटिव्ह विथ चॉईसेस बट इट ॲलिट्रेटिव्ह विथ किक. कॅट हा शब्द जो आहे तो चॉईससोबत ॲलिट्रेटिव्ह होणार नाही, तर तो होणार आहे ॲलिट्रेटिव्ह होणार आहे किकसोबत. कारण साऊंड इथं इम्पॉर्टंट आहे, शब्द नाहीत, हे लक्षात असू द्या, कारण बऱ्याचशा चुकाही होतात. एक्झाम्पल घेऊया आपण. आवर टीचर टोल्ड अ टेल ऑफ अ टायगर. टी 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 इथे रिपीट झाला बघा, पुन्हा सांगतोय. टी 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 आणि टी, आणि याचा साऊंड हा सारखा आहे, त्यामुळे आपण याला ॲलिट्रेशन म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं आहे एक्झाम्पल सेकंड. आय वॉन्ट टू सो सीड. सो सीड, आता हे एस एस रिपीट झालेलं आहे, म्हणजे ते साऊंड रिपीट झालेला आहे थोडक्यात. आपल्याला सांगितलं की कॉन्सनंट साऊंड किंवा मग वोवेल साऊंड रिपीट होतो. कशाला तर एक पोएटिक इफेक्ट देण्यासाठी किंवा म्युझिकल इफेक्ट देण्यासाठी, त्यावेळेस त्याला आपण ॲलिट्रेशन असं म्हणतो. इथे एस एस रिपीट झालं आहे, सो साऊंड. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे हेड हार्ट अँड हँड. एच एच रिपीट झालेला आहे, हा कॉन्सनंट साऊंड तिथे आलेला आहे, त्यामुळे याला ॲलिट्रेशन म्हणता येईल. विवर्स विविंग ॲट द ब्रेक ऑफ द डे ही हिट his head against the wall. H H H and H रिपीट झालेला आहे, त्यामुळे आपण याला म्हणतो की साऊंड रिपीट झाला आहे, त्यामुळे आपण याला म्हणतो की दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. इयत्ता 12वीची ही पोएम आहे इंडियन विवर्स. यामध्ये आपल्याला दिसेल ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, ती म्हणजे विवर विविंग ॲट द ब्रेक ऑफ डे. हे एक्झाम्पल आहे. यामध्ये डब्ल्यू हा कॉन्सनंट साऊंड इथे रिपीट झालेला आहे, देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन, त्यामुळे आपण याला म्हणू शकतो की ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे. सेम पुढच्या लाईनमध्ये विवर्स विविंग हा एक ॲलिट्रेशनचाच एक्झाम्पल देता येईल. इयत्ता 12वीचीच पोएम आहे द इंचकेप रॉक. त्यामधील ही लाईन आहे बघा. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. आता याच्यामध्ये पण आर आणि आर इथे रिपीट झालेला आहे, हे कॉन्सनंट साऊंड आहेत. त्यानंतर हीज एच आणि हेअर ते पण रिपीट झाले, देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल. ही त्याच्यामुळे एक्झाम्पल आहे कशाचं, ॲलिट्रेशनचं. मला वाटतं तुम्हाला ॲलिट्रेशन इथे समजलेलं आहे. थोडक्यात सांगतो ॲलिट्रेशन म्हणजे काय. तर ॲलिट्रेशनमध्ये काय असतं बघा, कॉन्सनंट आणि वोवल, कॉन्सनंट किंवा वोवल साऊंड हे काय झाले असतात, रिपीट झाले असतात. कशासाठी तर म्युझिकल इफेक्ट मिळण्यासाठी त्या पोएमला. तर यालाच आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन असं म्हणत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये साऊंड महत्त्वाचा आहे, लेटर्स नाहीत, हे खूप महत्त्वाचं आहे. आय होप, मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ॲलिट्रेशन त्याचबरोबर हा जो काही पर्सॉनिफिकेशन आहेत हे दोन्ही अलंकार तुम्हाला समजलेले आहेत. चला तर आता भेटूया पुढच्या 2 अलंकारांसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की 2 अलंकार अपलोड केले आहेत, ते तुम्ही बघू शकता. काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू अँड टेक केअर.